आल्यावरती जीवनाचं सोनं होत असतं। एकदा मामाचा भंडारा कपड्याला लावून पहा, ज्याच्या ज्याच्या संसारामध्ये दुःख आहे ते दुःख संपल्याशिवाय राहणार नाही। ज्याच्या ज्याच्या संसारामध्ये संकटाची बाधा आहे ती बाधा संपल्याशिवाय राहणार नाही। देवा तुकडे सांगतात, अरे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ भुकासाठी। देवा जगाच्या पाठीवरती जर पुण्यवंत व्हायचं असेल तर संतांच्या रस्त्याने गेलं पाहिजे। ज्या दिवशी संत जीवनात येतात ना त्या दिवशी संत आमच्यावरती कृपा करतात। ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी प्रेमाची भावना आम्हाला मिळते। ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी परोपकार मिळतो आणि ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी जीवनाचा महालाभ मिळतो। वाचा तुटी महालाभ भुकासाठी। काय जीवनातला महालाभ आहे? धनवंत होणे म्हणजे महालाभ आहे का? अजिबात नाही। संत सांगतात की माणसानं पुण्यवंत झालं पाहिजे, हा सगळ्यात मोठा महालाभ आहे। फार मोठं भाग्य आहे देवा तुमचं आणि आमचं। सद्गुरू बाळूमामाच्या दरबारात तुम्हा आम्हाला बसायला मिळते, याच्यापेक्षा तरी मोठा महालाभ कुठला? ऐका काय महालाभ आहे? ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये माझ्या मामाच्या बकऱ्या चरतात त्याला महालाभ झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्या जीवनामध्ये खरा महालाभ येतो देवा। महाराज फार मोठा त्याग आहे माझ्या बाळूमामांच्या सेवकाचा। देवा बघा ना, मला वाटते 6 दिवस झालं तुमच्या इथं पालखी देव। आम्ही कितीतरी जाग्यावरती पाहतो मामाचे सेवक रात्रंदिवस सेवा करत असतात, देवा बकऱ्या चालायचं काम करत असतात। फार मोठा त्याग आहे त्यांचा। त्यांच्यासारखा त्याग तुम्हाला करता येणार नाही देवा। तो त्याग मामाचे सेवक करतात, बकऱ्या चालायचं काम दिवसभर करतात देवा। फक्त आणि फक्त सामर्थ्य माझ्या सद्गुरू बाळू मामाचं आहे। मामाचं सामर्थ्य देवा। जगाच्या पाठीवरती पंचमहाभूतावरती माझ्या मामाची सत्ता आहे देवा। मामाची सत्ता धरतीवरती आहे, मामाची सत्ता अग्नीवरती आहे, मामाची सत्ता पाण्यावरती आहे, मामाची सत्ता वायूवरती आहे आणि मामाची सत्ता आकाशावरती आहे। या पंचमहाभूतावरती माझ्या सद्गुरू बाळूमामाची सत्ता आहे। पण महाराज ही सत्ता मात्र आम्हाला कळत नाही। जे जी बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक होता ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही देवा। मामा आमचा उद्धार करून जातात। मामा दुर्जनाला जवळ करतात, त्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणतात। दुर्जन सुद्धा सज्जनाच्या मार्गाने चालतो। हे सत्पन्न माझ्या सद्गुरू बाळूमामा।